थँक्यू. APL म्हणजे अगदी खऱ्या अर्थानं आचोळेचा अभिमान आहे. चला मॅचला सुरुवात होईल. पुण्यातील सर्व आलेले खेळाडू, प्रेक्षक वर्ग आणि उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अतिथी आहेत. सर्व सन्मान्य अतिथींचं आपण स्वागत करूयात. फायनल मध्ये फ्रेंड्स 11 बाजी मारल्यात मैदानाच्या मध्ये, त्यामुळे त्याच्यावरती चर्चा आहेत सध्या. पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय छान पद्धतीनं. बॉल चाललाय, वन बाउन्स आहे, बाउंड्री लाईनच्या पार आलाय, चौकार. थँक्यू. आदरणीय रमेशजी बोर्ड साहेब यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. लगातारच्या 3 विकेट अंकितनं मिळवलं तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रयत्न तोच होता अंकितचा पुन्हा यष्टांवरती हिट करण्याचा, परंतु हिट नाही झाला. एकदा वेळ असताना पाहायला मिळतं धावसंख्या धावफलकावरती वाढलं. पंचाने सांगितलंय 22 माध्यमातून धावसंख्या एका धावेनं वाढत असताना जाऊन पोहोचलंय 5. मागचा मॅच रफ अँड टफ मॅच झाला होता. 441 बॉईज आणि फ्रेंड्स 11 मध्ये जो मॅच झालाय, सेमी फायनलची मॅच कशी असायला हवी हे त्या मागच्या मॅच तर दाखवून दिलं होतं. एक पारितोषिक आहे आदरणीय रमेश भोवड साहेब यांच्या माध्यमातून. लगातार 3 विकेट जर प्राप्त केले तर अंकित यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. हवेमध्ये खेळलाय फटका छान खेळलाय, प्रॉपर कनेक्शन. टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट, ह्या सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्यात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू. नुसतं मजा नाही, या मॅच मध्ये मजा नाही, जाम मजा येणार आहे. असा मॅच आहे, मजाला उलट केलं तर जाम होतं आणि जामला उलट केलं तर मजा होते. आता जाम मजावाला मॅच आहेत. APL आचोले प्रीमियर लीग सक्सेसफुल आहेत म्हणून म्हटलं की बाबा सेमीफायनलचा तो थरार होता, तो तर ट्रेलर होता. असली पिक्चर अभी बियाना बाकी है. हा असली पिक्चर सुरू झालाय. VRCC आणि 2020 ग्रुप मध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये चौफेर षटकारांची होतय आतिषबाजी. टाळ्या शिट्ट्यांचा अगदी धुंदलाय नाद. मैदानावरती आलाय षटकार. थँक्यू. काय कडक 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 बॅटिंग. चौकारानं सुरुवात केली, त्याच्यानंतर एक सिंगल आली. षटकार मैदानाच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 17. अनिकेत पवार अनिकेत पॉवरफुल आहेत. एक लेगबाईची धाव होती. अनिकेत पवार पॉवरफुल सध्या बॅटिंग करतोय तो. ओ चांगला बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होतात. VRCC म्हटलं तर विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब 102 वर्षा अगदी मंदिराला मात्र आपण पाहिलं तर पूर्ण झाल्यात. आणि आचोले गावातील एक प्रसिद्ध मंदिर म्हणून देखील आपण पाहिलं तर विठ्ठल रखुमाईचं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहेत. येत्या काही दिवसामध्ये श्री साई मित्र मंडळ यांची मानाची पालखी देखील या गावातून मात्र निघणार आहे. ओहो व्हॉट अ कॅच. या स्पर्धेतील एक अविश्वसनीय झेल मैदानावरती टिपलाय. नाव आहे अंकित पाटील. हा कॅच एक वेळा नाही 100 वेळा अगदी पाहण्यासारखा आहे. त्याच पद्धतीचा झेल घेतलाय. डिजेबल भाई आपको रुकाता हूं. पहा झेल पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये इंटरेस्टिंग आहेत. आमच्या दोन्ही कॅमेरामॅन परफेक्टरित्या कॅप्चर केलाय. हा झेल साईड अँगलला सुरुवातीला दाखवण्याचा प्रयत्न झाला. तो कशा पद्धतीने कॅप्चर केलाय फ्रंट कॅमेरानं पुन्हा प्रेक्षकांना आपण दाखवूयात. हा झेल नाही, हा मॅच होता. खऱ्या अर्थानं दर्जेदार बॅटिंग सुरू होती त्याच वेळी टिपलेला हा झेल. समोरच्या दिशेने येत होता बॉल वेगाने येत होता आणि अंकित पाटील काय लगेच रिॲक्ट केलं आणि हा कॅच कॅरी करत असताना विकेट मात्र प्राप्त केल्यात. या स्पर्धेतील एक अविश्वसनीय झेल मात्र त्याने कॅरी केलं. धावसंख्या धावफलकावरती 17.
जसा फायनल मध्ये फ्रेंड्स 11 संघाला आपण जाताना पाहिला सुमित पाटील संघाचे संघमालक आहेत. पण ज्यावेळी तो मॅच सुरू होता त्यावेळी आत्माराम पाटील त्यांचे वडील, कारण मी मंचावरती वरतीच बसलो होतो पाठीमागे, भरपूर काही गोष्टी हालचाली पाहत होतो. शेवटी आत्मारामजी पाटील शेवटचा बॉल टाकेपर्यंत बाबा काय घडतं काय नाही घडत याची चर्चा करत होते. आणि जसा मॅच जिंकला तसं सेलिब्रेशन हे त्यांना मैदानावरती केलं. श्रवण आलाय, याही खेळाडूचा इतिहास खूप चांगला राहिलाय. APLच्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर याही खेळाडूचा बोलबाला पाहिलाय. लेफ्ट हँड बॅटिंग करत असताना श्रवणनं भारत सिरीज पटकावली होती पहिल्या पर्वामध्ये. नो 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 बॉल. कधी कधी म्हणतात ना की माणसाचं जास्त कौतुक केलं का त्याला आवडत नाही. आता बाबा श्रवणचं कौतुक केलं त्याला आवडलं नाही म्हणून त्यानं नो बॉल टाकलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 18 धावा. 1-8. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. श्रवण फ्रीडचा बॉल पूर्णपणे ताकद फोर्स वापरली आणि बॉलला पाठवलंय सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. खणखणीत षटकार. व्हॉट अ शॉट. थँक्यू. बऱ्याच काही गोष्टीवरती चर्चा, एका गोष्टीवरती ही चर्चा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये रंगल्या आहेत की सुमित पाटीलची ती जागा फिक्स का आहे. कदापि लकी आहे भाई, कुछ तो गडबड आहे. जसं नेहमी म्हणतात बाबा एखादी जागा असते ती जागा सोडायची नाही, कारण ती जागा लकी असते. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 24-24. श्रवण तयार. लोवर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा फटका खेळलाय, तोही चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. चौकार. 4. थँक्यू. एका बाजूला पहिल्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा श्रवण आहे, पण दुसऱ्या बाजूला या पर्वामध्ये सर्वाधिक चांगली खेळी आतापर्यंत जयेश यांनीही केलेली आहेत. बॅटिंग बॉलिंग मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज पटकावणारे खेळाडू आहेत. पहिल्या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा श्रवण आणि चौथ्या वर्षाचा मागच्या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत. बाबा कुठली स्पर्धा असेल तिथे दिनेश चनावाल आल्याशिवाय ती स्पर्धाही होत नाही. त्यामुळे तेही आल्यात. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर संघाची सध्याच्या घडीला जाऊन पोहोचते ती 28-28 ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल लोअर फुल टच बॉल समोरच्या दिशेने हिट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. वा 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 वा. कडक स्ट्रोक. 6. थँक्यू. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 20 धावेची इनिंग. वा जयेश काय खेळ करतायत मैदानावरती. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले आणि फ्लॅटेड अगदी हा फटका खेळलाय. फ्लॅट फ्लुरियस. व्हॉट अ शॉट. 6. थँक्यू थँक्यू थँक्यू. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 40. काय कडक बॅटिंग सुरू आहे. VRCC चा ढगाऊ टाळ्यांचा गजर 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 करतात, कारण माहित आहेत बाबा सध्या मैदानावरती बॅटिंग करताना जयेश आहे, त्याची बॅट अगदी बोलताना पाहायला मिळत आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडंसं बाहेर घेऊन गेले, थोडीशी पायाची मुवमेंट हालचाल झाली आणि पंचाने त्याच गोष्टी मात्र सांगितल्या आहेत. इथून आतापर्यंत बॉलचा खेळ समाप्त झालाय तो मात्र 5. शेवटचा बॉल बाकी आहेत. रन झालाय 40. एकदा की तुम्ही शफल झाले, थोडंसं बाहेर जरी निघाले ना तरी देखील तो शफलचा वाईडचा नियम अगदी हा बाहेरचा लागू होत असतो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. आता पंच दर्शवतायत की 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 4-0. 40 ऑन स्कोर कार्ड आतापर्यंत लगावण्यात आलाय. आफ्टर 2 ओव्हर 4-0. 40 धावा. रिव्ह्यू कुठल्याही फिल्डरला नाहीये, खेळाडूंना रिव्ह्यू नाहीये, त्यामुळे
अंपायर्सला जर वाटलं तर त्या रिव्ह्यूची मागणी होऊ शकते, अन्यथा तो रिव्ह्यूचा वापर होणार नाही. राहुल मैदानाच्या मध्ये येत असताना पाहायला मिळतात. 2 ओव्हर नंतर धावा झाल्या 40. 4-0 ऑन स्कोर कार्ड. फ्रेंड्स 11चा संघ वाट पाहतोय फायनल मध्ये त्यांच्या जोडीने कुठला संघ येणार. आदरणीय संतोष धुळे साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळतात. साहेब आपलंही स्वागत आहे. विनंती असेल आपण VIP डाईस वरती स्थानपन्न व्हावं. फटका खेळलाय. ओहो, ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉलला लपेटलाय आणि संतोष धुळे साहेबांचं आगमन या षटकाराने केलंय. 6. थँक्यू. नाव त्याचं करण आहे. शेवटचे 3 अक्षर पहिली तर रण आहे. करण रण कर. आता सध्याच्या घडीला तेच म्हणतात टीम VRCC चे खेळाडू, विठ्ठल रखमाई क्रिकेट क्लबचे खेळाडू, आणि करण रन करतोय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतात 46. 46 धावा. मजा येऊ लागल्या आता. आणखीन एक. ओ हो हो हो, मैदानाच्या आतमध्ये फटका खेळलाय परंतु त्या ठिकाणी टिपलाय झेल. संपलाय करणचा खेळ. VRCC संघाला लागलेला हा दुसरा धक्का. करण बाद. लगातारच्या 3 सिक्सरसाठी आदरणीय संतोष धुळे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. हॅट्रिक सिक्सर मारा, 1000 रुपयाचा पारितोषिक आपल्या नावी करा. बॅट्समॅनचं नाव सांगा प्लीज. प्लीज प्लीज VRCC आपला 12वा पाठवा ना. पाठवा 12वा, नाहीतर काय होणार माहिती का, बॅट्समॅन बॉलर सिरीज. चेतन, इतकी मोठी स्पर्धा आहे, फक्त 12वा खेळाडू एक नाव सांगण्यासाठी पाठवा जेणेकरून बरं पडेल. ओहो, कॅच घेतलाय पाठीमागे पुन्हा अंकित न, आणि 1000 रुपयाचं पारितोषिक हे मात्र आदरणीय संतोष धुळे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. राहुल या गोलंदाजाला मात्र मैदानावरती ऑन हॅट्रिक सध्या तो पोहोचलाय. विकेट आल्यात लगातार 2. थँक्यू. नवीन बॅटर मैदानावरती येत आहेत. ओहो, विकेट किपरची चपलाई अंकितची, आणि मैदानावरती आणखीन एक विकेट येत असताना पाहायला मिळत आहेत. जयेशला स्ट्राईक एनवरती जायचं होतं. जयेशला आता तंबूच्या दिशेने परतावं लागेल. विकेट आलाय जयेशची.
भूषण पाटील मैदानाच्या मध्ये नव्यानं बॅटर येत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 46-46. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेत. राहुलनं मैदानावरती कमबॅक करतो. राहुल हुल देतोय सध्या बॅटरला. आणखीन एक चांगला बॉल राहुलचा, पण तो पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. थोडासा बाहेर गेलाय, जास्त बाहेर गेलाय. आपल्या जागेवरती होते. एक तर तुम्ही जागेवरती राहतात त्यावेळी तो बॉल लाईनच्या बाहेर गेला तर अंपायर वाईट देऊ शकतायत, पण एकदा की तुमच्या पायाची मुवमेंट हालचाल झाली ना मग पंच देखील पाहतायत. पुण्यात खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे येत आहेत. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय. दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळतं मैदानाच्या मध्ये. सेकंड रन नाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 49. 49 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत लगावण्यात आल्या आहेत. टीम VRCC अर्थातच विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब या संघाची धावसंख्या आपण पाहतायत 2020 ग्रुपच्या अगेन्स्ट. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होत आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन. चला वेळेकडे पहा, वेळ जास्त जाऊ देऊ नका. फटका खेळलाय पुन्हा ऑन साइडला ड्रॅग करून खेळलाय. क्षेत्ररक्षक येतात डीप मधून, काऊ कॉर्नर मधून वेगाने आलायत. फिल्डिंग केलंय. फेकी थोडी खराब झाल्यात, त्याचा फायदा डबल मध्ये होणार यात काही शंका नाही आहेत. 2 धावेनं 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या धावफलकावरती 51 झाल्यात आणि 52 धावेंचं लक्ष हे मैदानावरती ठेवण्यात आलंय. 2020 ग्रुपला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी रन करायच्यात 52. VRCC न 51 केल्यात आणि 52 कशा पद्धतीने होतील याची चर्चा पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्की करूयात. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक मध्ये ऐकूयात संगीत. Thank you. Thank you. थँक्यू. चला जाऊयात म्हणजे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. टार्गेट
52 धाब्यांचा 52 धाब्यांचं टार्गेट ठेवण्यात आलं सध्या. जसं मी म्हटलं की फ्रेंड्स इलेव्हनचा संघ होता आत्मारामजी पाटील. काही गोष्टी चालल्या होत्या बाबा, मनामध्ये चालल्या होत्या, आपला संघ जिंकायला हवा. सुमित पाटील आणि आजोले मास्टरचे कोच म्हणून देखील आत्मारामजी पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहेत. आणि सर्वाधिक जास्त दबाव हा त्यांच्यावरती होता. आम्ही ज्यावेळी मॅच मध्ये पाहत होतो भरपूर काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला होता. एक पारितोषिक आहेत, जय पाटील यांनी लगातार 3 6 मारले तर प्रेम पाटील यांच्याकडून 2001 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाणार आहे. या संपास रेडी आहेत, जाऊयात मैदानाच्या दिशेने, जाऊयात मॅचच्या दिशेने. सामना मात्र महत्वाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय, महत्वाच्या वाटचालीकडे वळतोय. पहिला बॉल हलक्या त्याला चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं, ढकलून देण्याचा प्रयत्न केला. तिथून एक धाव येत असताना पाहायला मिळतं. सिंगल घेतलं. अंकितला माहित आहे की बाबा माझा रोल या मॅच मध्ये महत्वाचा आहे. VRCCचा संघ एका बाजूला, विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर टीम 2020 ग्रुप. 2020 ग्रुप म्हटलं तर राजावळीचा आमच्या असणारे रुपेशजी पाटील यांची नेहमी आठवण होत आहेत. कारण सातत्यानं ज्यावेळी टिवरी राजावळी तुम्ही या परिसरामध्ये जाल त्यावेळी या नावाची चर्चा सातत्याने होत असते. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षकाच्या अगदी 2 पायांच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. जसं मुंबईमध्ये गेला आपण किंवा इंडियाचा गेटवे असतो, हा गेटवे मधून बॉल अगदी 2 पायांच्या मधून आलाय, चौकार. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर चौकारानं जाऊन पोहोचतात त्या मात्र 5. एक वेळ इंडियाचा तो गेटवे परवडेल परंतु हा गेट नाही परवडणार. चौकार आल्यात 2 पायांच्या मधून. चांगला बॉल. अनिकेत पाटीलने जो कॅच घेतला होता तो अगदी व्हिडिओ व्हायरल केलाय. अंकित पाटीलचा जो कॅच होता तो अगदी व्हायरल झालाय, कारण ज्या पद्धतीने त्यांना तो झेल घेतला होता पाटील नेटवर्कला, आता तीही व्हिडिओ तुम्हाला अगदी पाहायला मिळणार आहेत. पण सध्या हा मॅच इम्पॉर्टंट आहे. कॅच तर इम्पॉर्टंट होता, हा मॅच इम्पॉर्टंट आहे. लक्ष मैदानावरती आपण पाहिलं तर 52 धाब्यांचं लक्ष हे मैदानावरती मात्र ठेवण्यात आलंय. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक सिंगल, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट देखील क्रिकेटमध्ये अगदी इम्पॉर्टंट असतात. किती डॉट खेळले जातात, किती तुम्ही अपील मैदानाच्या आतमधूनही होते, अपील मैदानाच्या बाहेरून जिथे VRCC चे समर्थक आहेत त्यांच्याही माध्यमातून होत आहेत. बाहेरूनही भरपूर आवाज आला होता. जसा बॉल पडल्यानंतर भरपूर काही गोष्टीची चर्चा होती. असे 2 स्टँड आहेत जिथे जास्त गर्दी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला VRCC आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर 2020 ग्रुप. भरपूर सारे समर्थक या संघांचे सध्या मात्र इथे बसलेले आहेत, मॅच आनंद घेत आहेत. आज सर्व संघ खूप चांगले खेळले आहेत, परंतु त्याच्यामधले सध्या 2 असे संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतायत. ओहो, आणखीन एक चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. मैदानावरती पहिलं षटक आतापर्यंत करणचं खूप चांगलं पाहायला मिळतंय, ज्यामधला शेवटचा बॉल बाकी आहे. आणि धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 6. पाठलाग 52 चा करायचा आहे. आता इथून मात्र मैदानावरती हा शेवटचा बॉल निर्णायक आहेत. आता इथून शांत बसून चालेल का? अन्यथा नाही, मैदानावरती तुम्हाला अशांतता पसरावी लागेल, अन्यथा आव्हान थोडं कठीण होत जाईल. शेवटच्या बॉलवरती फटका खेळायचा प्रयत्न केलाय, प्रॉपर टायमिंग नाही करू शकले. एक धाव येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 7. पाठलाग 52 चा करायचा आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 45. आग आग पंछी तू नाही देव सांग करशील.
बंशी बंशी तुला हिस्सा Thank you. देव सांग गणेश. जय पाटीलला लगातार 3 सिक्स मारले तर प्रेम पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता तशी बॅटिंग जयची पाहायला मिळेल का याची चर्चा सध्या तरी आहे, परंतु मैदानावरती अंकित पाटील टॅलेंट या खेळाडूकडे आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. 12 बॉल मध्ये रन करायचे 45 45 12-45 लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल पटका हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक मात्र जोपर्यंत बॉल वरती येत आहेत. एक घेतलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना तिथून मात्र विकेट देत असताना पाहायला मिळतात. फलंदाज होतात मैदानावरती बाद. जय पाटील आउट. काही वेळामध्ये काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी आपण सेलिब्रेट करणार आहोत. त्यामुळे काय आहे सेलिब्रेट करण्याच्या त्या गोष्टी त्या आम्ही तुमच्यापर्यंत काही वेळामध्ये पोहोचू. परंतु त्या ठिकाणी विकेट आलाय, मैदानाच्या बाहेर जावं लागलंय जय पाटीलला. आता ही जोडी आहे परंतु तितका उशीर झालाय का याची देखील चर्चा सध्या तरी रंगल्यात. धावफलकावरती 8 धावा झाल्यात. 11 बॉल मध्ये 44 करायचे आहेत. अन्यथा तुम्हाला आता मोठ्या फटक्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीयेत. मोठे फटके मारावे लागतील. 11 बॉल मध्ये 44. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आहे. पंच वळल्यात. सांगितलं व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन तिथे मिळत असताना पाहायला मिळत आहेत. 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 11 बॉल मध्ये रन करायचे 43 43 अजूनही करायचे आहेत. 11 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. बाबा काही जणांनी आता साधं सोपं सांगितलं की बाबा 11 बॉल मध्ये 6 ते 7 सिक्सर मारायचे आहेत, पण तितके सोपे नाही आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करायची आहे, त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये असलेले 100% एफर्ट हे मैदानावरती लावावे लागणार आहेत. क्लीन 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 बोर्ड. अंकित पाटीलला परतावा लागलाय. सेलिब्रेशन VRCC. जसं म्हणलं की बाबा VRCC मंदिराला 102 वर्ष पूर्ण झाल्यात. 52 धावा त्यांनी बनवल्या होत्या. 102 वर्ष मंदिराला पूर्ण झाल्यानंतर काय अंकित पाटीलची विकेट मिळाल्यानंतर VRCC ने केले आहेत. विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब सेलिब्रेशन वाला मोमेंट. आतापर्यंत सबस्क्राईब जर पाहिलं तर 1,22,556 सबस्क्राईब पाटील आपल्याला पूर्णतः पाहायला मिळत आहेत. समीकरण मैदानावरती बनलंय. येणारे 10 बॉल बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये रन करायचे 3-3 33. दहा बॉल मध्ये 33. ओहो कडक स्ट्रोक. आतमध्ये अजूनही सामना बॅलन्सिंग आहे. काही होऊ शकतं. धवनच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेचा झटका. दॅट्स अ ग्रेट.
चला चला व्ही आर सी सी मागे बसा प्लीज प्लीज. थोडं कपड्याच्या मागे चला ना प्लीज. व्ही आर सी चे काही खेळाडू आहेत, थोडं मागे चला प्लीज. सहकार्य करा, आपल्या सहकार्याची अपेक्षा आहेत. काही खेळाडू जे पुढे आहेत त्यांना विनंती आहे, कपड्याच्या मागे चला. आपण सेलिब्रेशन तिथे करा, जागेवरती मजा येईल. आणखीन एक फटका खेळलाय समोरच्या दिशेने, मात्र स्ट्रोक खेळण्यात आलाय. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलाय. फिल्डिंग करत असताना आता एका धावेवरती समाधान, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा येत आहेत. माहित आहेत की बाबा मॅच आता आपल्या दिशेने जाऊ लागलाय. त्याच वेळी धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ते 17. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये रन करायचे आता 35. चला 6 बॉल मध्ये 35 करायचे आहेत, यानी की 6 मोठे फटके मारायचे आहेत. 52 धाब्यांचा पाठलाग करायचा होता. धावफलकावरती धावा लगावण्यात आल्या तर 17-17 त्याची चर्चा आहे. कारण APL ला भरपूर वेळा आपण पाहिलं तर असे काही संघ होते जे फायनल पर्यंत पोहोचायचे, पण आज बहुधा पहिल्यांदा घडेल की काय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार. 6 गावागावात एकच वागा, येणारे बॉल आहेत 5 बॉल मध्ये रन करायचे 29. आणि पहिल्यांदा असं होणार आहे की काय, असं चित्र सध्या तरी असा मध्ये खेळला फटका. क्षेत्ररक्षक मात्र आता दूरवरून येत आहे. झेलची संधी, बॉलला अडवलंय, हे सर्वाधिक महत्वाचं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, डबल आलाय. आता येणारे बॉल आहेत 4 बॉल मध्ये रन करायचे 27. असे संघ होते ना की जे जवळपास यायचे झाले आणि क्वालिफाय नंतर आता फायनल पर्यंतचा प्रवासही आता दोन्ही टीमचा थोडा जवळपास निश्चितही होऊ लागलाय. एक तर फ्रेंड्स 11 निश्चित झालाय, आता VRCC ची वाट पाहावी लागेल. व्हाईट बॉल एक्स्ट्रा थोडस आपण पाहिलं तर हा बॉल हाताळण्यात आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 26. धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुण्यात तयार. राऊंड विकेट. पुन्हा एकदा पंचांना व्हावं लागेल, सांगावं लागेल की हा बॉलही वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होत आहे. धावसंख्या धावफलकावरती 27. 4 मध्ये 25 धावेची गरज आहे. 4-25. पुढचा बॉल राऊंड विकेट. फटका खेळलाय छान पद्धतीनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र आलाय, त्यानं टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. येणारे 3 बॉल रन करायच्यात 25. किरण रिमिक्स. थँक्यू. दिवेश पाटील यांनी 2 षटकार मारले तर यश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. मध्ये होता बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. बॉलला आपण पाहिलं तर अडवण्यात आलाय. आता जवळपास प्रवास निश्चित होऊ लागलाय. फायनलचं तिकीट निश्चित होऊ लागलाय. ते VRCC अर्थातच विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब. काय परफॉर्मन्स केलाय या स्पर्धेमध्ये, डॉमिनेट केलंय. सुरुवातीच्या मॅचेस जिंकल्या, त्याच्यानंतर परफॉर्मन्स आपला कायम ठेवलाय आणि कायम ठेवत असताना आता सेमीफायनल नंबर 2च्या मॅचेस मध्ये तो आता थोडंसं अग्रेसर ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या बॉलची आता औपचारिकता बाकी असेल. शेवटचा बॉल औपचारिकता आता मात्र शेष राहिलेत.
आणि फायनल मध्ये धडक मारणारा संघ, त्या संघाचं नाव VRCC अर्थातच विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब. अभिनंदन असणार आहे. फायनल मध्ये धडक मारणारा दुसरा संघ, एक तर पहिला संघ होता फ्रेंड्स आणि दुसरा संघ होता विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब. आपण त्यांचं अभिनंदन करूयात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. चांगली इनिंग मैदानात